मोठी बातमी हाती येते। 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी घातपात घडवण्यासाठी पुण्यातली सादिया शेख नावाची तरुणी मानवी बॉम्ब तयार करण्याच्या तयारीमध्ये असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे आणि तिला अटक करण्यात आलेली आहे। सर्वांना सावध करणारं, तिच्या संदर्भात सर्वांना सावध करणारं एक पत्र जम्मू काश्मीर पोलिसांनी जारी केलेलं आहे। पुण्यातल्या सादिया शेखला जम्मू काश्मीरमध्ये अटक झालेली आहे आणि मानवी बॉम्ब बनवण्याच्या ती तयारीत होती घातपातासाठी, अशी माहिती मिळते। मंदार गोंजारी आपल्या सोबत आहेत। मंदार, काय माहिती? ज्ञानदा, पुण्याच्या येरवडा भागामध्ये राहणारी ही सादिया अनवर शेख ही 18 वर्षांची तरुणी जम्मू अँड काश्मीर मध्ये आहे आणि ती त्या ठिकाणी आत्मघातकी हल्ला करू शकते अशा प्रकारची माहिती 3 दिवसांपूर्वीच जम्मू आणि काश्मीर पोलिसांनी पुणे पोलिसांना दिलेली होती। 23 जानेवारीचं जम्मू अँड काश्मीर पोलिसांचं पत्र पुणे पोलिसांना प्राप्त झालेलं होतं आणि या ठिकाणी देखील पोलिसांना, पुणे पोलिसांना काळजी घेण्यास सांगण्यात आलेलं होतं। ही 18 वर्षांची तरुणी कुठे गेली, कोणामुळे गेली, याबाबत जेव्हा तिच्या कुटुंबियांकडे विचारणा केली पोलिसांनी, तेव्हा कुटुंबियांनी आपल्याला याबाबत काहीही माहिती नाही असं सांगितलं होतं। मात्र गेली 1.5 ते 2 वर्ष सादिया अनवर शेखला ऑनलाईन मार्फत, म्हणजे समाज माध्यमांमार्फत तिचा बुद्धिभेद करण्यात आला होता किंवा तिला रॅडिकलाइज करण्यात आलेलं होतं। खरं तर पुणे पोलिसांच्या एका विशेष पथकाकडून तिला पुन्हा तिच्या मूळ पदावरती आणण्याचा देखील प्रयत्न झाला होता, तिचं काउन्सिलिंग देखील झालं होतं। मात्र त्याचा परिणाम झाला नाही आणि ती थेट इसिस मध्ये सहभागी झाली अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली। जम्मू अँड काश्मीर पोलिसांकडून देखील तसं पत्र मी आता म्हटलं त्याप्रमाणे 23 तारखेचं प्राप्त झालं आणि आता माहिती येते आहे की तिला अटक करण्यात आलेली आहे। आता ही अटक कुठून करण्यात आलेली आहे हे मात्र पोलिसांनी, जम्मू अँड काश्मीर पोलिसांनी अजूनही स्पष्ट केलेलं नाही। पुणे पोलिसांचं मत आहे की ही सगळी जी कारवाई आहे ती जम्मू अँड काश्मीर पोलीस करतायत आणि तिचं कुटुंबीय देखील अधिक माहिती देण्यास तयार नाही। मात्र ही अतिशय गंभीर बाब आहे। 18 वर्षांची एक युवती, पुण्यातली युवती, शाळेमध्ये शिकणारी, कॉलेजमध्ये शिकणारी युवती जम्मू अँड काश्मीरमध्ये अशा प्रकारे अटक होते। ज्ञानदा, मंदार, ताजे अपडेट जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल।